चला तर आज आपण बनवूया साबुदाणा खिचडी. पहिले कढई ठेवायची, शेंगदाणे घ्यायचे आणि शेंगदाणे छान लालसर भाजून घ्यायचे. सकाळी सकाळी साबुदाणा खिचडी बनवताना चहा बनवण्याची पण घाई असते. सकाळी तुम्हाला माहिती आहे थंडीची तर चहा पण पाहिजे, साबुदाणा पण पाहिजे नाश्त्याला. हो, तसा आमचा आहोंचा उपासही होता. त्याला म्हटलं आपलाही नाश्ता होऊन जाते. शेंगदाणे छान भाजून घेतले, त्यात थोडंसं तेल टाकायचं. मग आपल्याप्रमाणे आपण घेतो आलू, जिरा, शेंगदाणा. याची तयारी मी अगोदरच करून ठेवली होती. आता त्यात टाकूया थोडंसं जिरं, शेंगदाणे. आता आपण त्यात टाकूया बारीक छान कापलेले आलू. तेल जाम थोडं उडत होतं हातावर, पण आता काय, खाण्यासाठी तर हे इतकं सहन करावंच लागेल आपल्याला. आलू छान परतून घ्यायचे. तेलात आलू झाले ना, खायला पण टेस्टी लागतात, थोडंसं चव छान येते त्याची. एकदा तुम्ही अशी साबुदाणा खिचडी बनवून बघाल, खूप सुंदर बनते. मुलंही आवडीने खातात. मुलं खाल्ले तर मग आपल्या आईला पण असं वाटतं नाही मुलांनी खाल्लं आपण खाल्लं. मीठ टाकून घ्यायचं थोडं. छान परतून घ्यायचं. साबुदाणा थोडासा 20% साबुदाणा रात्रीच भिजत घातला मी. आता काय नवीन नवीन व्हिडिओ टाकत आहे ना, समजून घ्या. कमी जास्त बोलण्यामध्ये होते. बाया अचानक बाहेरचे कामं नाही करू शकत ना, ते बघायचं. बरं, ते आता साबुदाणा टाकला, शेंगदाण्याचा कूट टाकला, थोडंसं परतून घ्यायचं. मी काही इतकी स्ट्रॉंग नाही बरं का, कढईला हात लावून मी करत आहे. कढईचे दांड्या नाही का, ते थंड्याच असतात. फक्त खालची कढईच गरम होते. तिखट टाकून घेतलं, थोडंसं परतून घेतलं. 2-3 मिनटं परतल्यावर ताट ठेवून झाकून दिलं. गॅस बारीक ठेवलाय. चहामध्ये दूध टाकलं. चहा पण होण्यावर आली आहे. आमच्या रावांची पण इकडे घाई चाललेली आहे, झालं नाही का लवकर. चला आता आपण बघूया साबुदाणा आपला झाला की नाही. बघा, पुन्हा परतून घ्यायचा. आता हे साबुदाणा आपण परतल्यानंतर याच्यामध्ये असं वाटतं थोडंसं पाण्याचा शिपका मारावा. पाण्याचा शिपका मारल्यानंतर पुन्हा याचं नाही का ते एक नरम येते, खायला छान लागतं. एक ट्रिक आहे, साबुदाणा झाल्यानंतर पाण्याचा शिपका मारायचा आणि पुन्हा 1 मिनिटासाठी झाकून द्यायचं. मग तर काय, चहा, गरम गरम साबुदाणा, मारायचा ताव. मुलांनाही द्यायचं, आपणही खायचं. पाणी मारलं विसरली होती मी घाईघाईमध्ये. बघा तर झालं की नाही, किती छान मोकळा मोकळा दिसत आहे बघा. असा साबुदाणा सकाळी सकाळी माझ्या मुलाला फार आवडतो. तो तर साबुदाणा बनवायला उपास असते पप्पाचा, पण मज्जा होते आमची. चला तर या साबुदाणा खिचडी खायला, सोबत चहाही. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. कशी वाटली आमचा व्हिडिओ साबुदाणा खिचडी
आणि चहा अद्रकचा. चहा काढून घेऊया. या मग नाश्ता करायला. तर एवढं काही मला जास्त येत नाही हो, जे साधारण येते तेच सांगत आहे, दाखवते. आता कायच म्हणू शकते. चला, साबुदाणा, चहा आणि साबुदाण्यावर निंबू. साबुदाण्यावर निंबू पिळताना असं वाटते ना, आहा, त्याच्यातला तो रस, तो आंबटपणा आणि तिखटपणा. चला तर या खायला. आम्ही पण खातो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.